नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल यातील पाठ 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याचा स्वाध्याय बघणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण या पाठामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत ते बघूया। यातील आकृती 8.2 मधील विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न, प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात जास्त आहे। प्रश्न दुसरा, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे? याचं उत्तर, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे। प्रश्न तिसरा, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा ब्राझील देशात जास्त आहे। प्रश्न चौथा, भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते कारण सांगा। भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येणार नाही, कारण भारतात प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी 48.8 इतकी आहे। या उलट ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी केवळ 10 इतकी आहे। भारतात प्राथमिक व्यवसायांचा स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील हिस्सा 17% आहे। या उलट ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायांचा स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील हिस्सा केवळ 5.5% आहे। आकृती 8.3 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पहिला, ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते? ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते। प्रश्न दुसरा, ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतात? ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात व मका ही पिके घेतात। प्रश्न तिसरा, पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा। ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागात तांदूळ, काकाओ म्हणजेच कोको या पिकांचे उत्पादन होते। तांदूळ, काकाओ, रबर, ऊस इत्यादी पिकांना उष्ण व दमट हवामान व भरपूर पर्जन्य लागते। म्हणजेच ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामान असते व तेथील पर्जन्याचे प्रमाणही तुलनेने अधिक असते। ब्राझील उच्चभूमीत भागात कॉफी, सोयाबीन, संत्री इत्यादी पिकांचे उत्पादन होते। कॉफी, सोयाबीन, संत्री इत्यादी पिकांना मध्यम पर्जन्य व थंड हवामान लागते। म्हणजेच ब्राझील उच्चभूमीच्या भागात हवामान थंड असते, तेथील पर्जन्याचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असते। प्रश्न चौथा, रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे? ब्राझीलमध्ये रबराचे उत्पादन प्रामुख्याने ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशात केंद्रित झाले आहे। प्रश्न पाचवा, तक्ता पूर्ण करा। यामध्ये आपण पीक प्रकार बघूयात, त्यानंतर पीक आणि त्यानंतर उत्पादनाचे क्षेत्र। तर पीक प्रकारामध्ये कोणता प्रकार आहे? अन्नधान्य पिके। यामध्ये भात आणि मका ही प्रामुख्याने पिके घेतली जातात। तर ही पिके कोणत्या ठिकाणी घेतली जातात? भात किनारपट्टीच्या भागात, तर मका
मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यानंतर नगदी पिके कॉफी, काकाओ, रबर आणि ऊस. कॉफी ब्राझील उच्चभूमीच्या भागात घेतली जाते, तर काकाओ पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात, त्यानंतर रबर ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशात आणि ऊस ईशान्य भागात. त्यानंतर फळे व फळभाज्या केळी, अननस, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे. ब्राझील उच्चभूमीत व किनारपट्टीच्या प्रदेशात. आकृती 8.3च्या आधारे उत्तरे लिहा. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. यामध्ये सुरुवातीला खाणकाम व्यवसायातील उत्पादने आणि त्यानंतर उत्पादन क्षेत्र हे बघणार आहोत. तर नंबर 1 मॅग्नीज ईशान्येकडील प्रदेश. नंबर 2 बॉक्साईड ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश. या ठिकाणी हे बॉक्साईड सापडतं. त्यानंतर नंबर 3 लोह खनिज मध्य भाग आणि नंबर 4 कोळसा अति दक्षिणेकडील प्रदेश. प्रश्न दुसरा, ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारणे काय असावीत? ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. ब्राझीलमधील उत्तरेकडील भाग विषुववृत्ताजवळ आहे. या भागात पर्जन्याचे व तापमानाचे प्रमाण अधिक आहे. या भागातील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट व सदाहरित वर्षावने आहेत व त्यामुळे हा प्रदेश दुर्गम आहे. या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामुळे ब्राझीलमधील उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. प्रश्न तिसरा, खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात झाला असेल ते सांगा. ब्राझीलमधील मध्य भागात प्रामुख्याने लोह खनिजाचे साठे आढळतात. ब्राझीलमध्ये ईशान्येकडील भागात मॅग्नीज व बॉक्साईट या खनिजांचे साठे आढळतात. ब्राझीलच्या अतिदक्षिण भागात कोळशाचे साठे आढळतात. परिणामी ब्राझीलमधील मध्य भागात, ईशान्येकडील भागात व अतिदक्षिणेकडील प्रदेशात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. आकृती 8.3च्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे. त्याची 2 कारणे लिहा. आग्नेय किनाऱ्याजवळ ब्राझील प्रवाह म्हणजेच उष्ण प्रवाह व फॉकलँड प्रवाह म्हणजेच थंड प्रवाह या 2 प्रवाहाचा संगम आहे. आग्नेय किनाऱ्याजवळ विस्तीर्ण भूखंड मंचाचे स्थान आहे. या 2 कारणामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे. प्रश्न दुसरा, ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. यावर विचार करून त्याची कारणे सांगा. ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत, परंतु या नद्यातील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण व वेग खूप जास्त आहे. म्हणून ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या असूनही अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. आकृती 8.4 मधील बोधचिन्हाचे निरीक्षण करा. आपल्या पाठ्यपुस्तकात काही बोधचिन्हे दिलेली आहेत. ही बोधचिन्हे कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते ओळखा. ही बोधचिन्हे नैसर्गिक वायू उत्पादन, स्टील उत्पादन, दुग्ध व्यवसाय, रेल्वे इंजिन निर्मिती, रासायनिक खत निर्मिती, सिल्क म्हणजे रेशीम वस्त्र निर्मिती, खादी वस्त्र निर्मिती, ग्रामोद्योग, कृषी उत्पादने इत्यादी उद्योगांशी संबंधित आहेत.
प्रश्न दुसरा, या उद्योगांसाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगा व त्यानुसार उद्योगांचे वर्गीकरण करा. या उद्योगांसाठी नैसर्गिक वायू, लोखंड व पोलाद, दूध, रेशीम सूत, कापूस, विविध कृषी उत्पादने इत्यादी कच्चा माल वापरला जातो. त्यानुसार संबंधित उद्योगांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येते. यामध्ये पहिलं प्राथमिक उद्योग, यामध्ये ONGC, आरे, सेंट्रल, चौथा आहे सिल्क बोर्ड आणि KVIC. आणि त्यानंतर दुसरा आहे द्वितीयक उद्योग, यामध्ये ISPAT, दुसरा आहे CLW, तिसरं RCF आणि चौथं द महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. प्रश्न तिसरा, भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करा व वहीत नोंदवा. या उद्योगांसाठी भारतातील विविध भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. उदाहरणार्थ आरे उद्योगास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. CLW उद्योगास पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातून कच्चा माल उपलब्ध होतो. त्यानंतर बघूया थोडे आठवूया. या कॅप्शन खाली काही प्रश्न दिले आहेत ते बघू. त्यातील प्रश्न पहिला, व्यापार संतुलन म्हणजे काय? कोणत्याही देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यातील तफावत म्हणजे व्यापार संतुलन होय. प्रश्न दुसरा, व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. संतुलित व्यापार संतुलन आणि असंतुलित व्यापार संतुलन म्हणजे शिल्कीचे आणि तुटीचे हे व्यापार संतुलनाचे प्रकार आहेत. प्रश्न तिसरा, प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे? प्रत्येक वर्षात भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. प्रश्न चौथा, ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? ब्राझीलचे व्यापार संतुलन संतुलित व्यापार संतुलन म्हणजे शिल्कीचे किंवा अनुकूल या प्रकारात येते. प्रश्न पाचवा, भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? भारताचे व्यापार संतुलन असंतुलित व्यापार संतुलन म्हणजे तुटीचे किंवा प्रतिकूल या प्रकारात येते. त्यानंतर बघूया द्वैतांचे रंग. त्यातील प्रश्न पहिला, ब्रिक्स या लघुरूपाचा अर्थ काय होतो? या ठिकाणी B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. हे या ब्रिक्स या लघुरूपाचा अर्थ आहे. प्रश्न दुसरा, हा गट कधी स्थापन झाला? हा गट जून 2006 मध्ये स्थापन झाला. प्रश्न तिसरा, या गटाचे उद्देश कोणते? गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहाय्य, व्यापार वाढ, परस्पर सहकार इत्यादी या गटाचे उद्देश आहेत. प्रश्न चौथा, कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत? उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत. प्रश्न पाचवा, या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत? या गटाचे सदस्य देश दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडात आहेत. आकृती 8.6 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराचा उल्लेख दिला आहे. त्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील प्रश्न पहिला, कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होते? 2009 व 2012 या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होते. प्रश्न दुसरा, कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते? 2013 या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते. प्रश्न तिसरा, 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा. 2013 या वर्षी भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यात मूल्यातील व आयात मूल्यातील तफावत सर्वाधिक होती. ही तफावत शिल्कीचे
संतुलित म्हणजेच अनुकूल व्यापारी संतुलन निर्देशित करणारी होती. प्रश्न 4, कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे? 2013 या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. प्रश्न 5, ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधाबाबत टीप लिहा. ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधात चढ उतार असल्याचे आढळते. 2013 या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. 2014 या वर्षापासून भारताच्या ब्राझीलबरोबरील एकूण आयातीत व निर्यातीत घट झाल्याचे आढळते. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा स्वाध्याय. यातील प्रश्न पहिला, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील अ, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत. यातील पर्याय पहिला, कमी राष्ट्रीय उत्पन्न, दुसरा प्रचंड लोकसंख्या, तिसरा मोठे कुटुंब, चौथा अन्नधान्य कमतरता. तर यातील योग्य पर्याय आहे प्रचंड लोकसंख्या. त्यानंतर आ, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे. यातील पर्याय पहिला प्राथमिक, 2 द्वितीयक, 3 तृतीयक, 4 चतुर्थक. तर यातील योग्य पर्याय आहे तृतीयक, पर्याय क्रमांक 3. ई, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश डॅश प्रकारची आहे. यातील पर्याय 1 अविकसित, 2 विकसनशील, 3 विकसित आणि 4 अतिविकसित. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 विकसनशील. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील अ, ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही. या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे. त्यानंतर आ, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य. भारत व ब्राझील या देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते. त्यानंतर बघूयात आपण भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक. भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते, परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.
ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक आढळते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. या उलट भारताजवळ अशा प्रकारचे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. प्रश्न 3, कारणे सांगा. त्यातील अ. ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 2.41% भूक्षेत्र व्यापतो. मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे. तर ब्राझीलने जगाच्या एकूण भूभागापैकी 5.6 इतके क्षेत्र व्यापले आहे. परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2.78% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. तर ब्राझीलमधील 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. याचाच अर्थ भारताची लोकसंख्येची घनता ही ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने भारतातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होणारी जमीन ही ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. म्हणजेच ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. आ. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन यावर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन यात विभागलेले आहे. अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. प्रश्न 4, पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा. या ठिकाणी आपल्याला हा आलेख दिलेला आहे. यातील पहिला प्रश्न, भारतात सुमारे 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 24.3% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि 26.9% लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतलेली आढळते. ब्राझीलमध्ये सुमारे 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 19% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि 71% लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतलेली आढळते. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 17%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 26% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 57% आढळतो. ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 5.5%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 27.5% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 67% आढळतो. यावरून असे दिसून येते की भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. याउलट ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.